ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच घरात नित्य देवपूजा केली जाते. आपण आज पाहणार आहोत तुटलेली मूर्ती घरात ठेवण्याचे परिणाम काय. जाणून घ्या हे सत्य. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा हरी ओम लिहायला विसरू नका. चला तर पाहूया आजची माहिती. जय श्री हरी. हरी ओम. मित्रांनो, तुमच्या देवघरातील मूर्ती चुकून तुटली आहे का? आता काय करावे? घाबरून जाऊन मूर्ती कचऱ्यात फेकू नका. शास्त्रात यावर अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे. नमस्कार मित्रांनो, भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या घरात देवघर असते आणि तिथे आपण देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची नित्य पूजा करतो. पण कधी कधी साफसफाई करताना किंवा नकळतपणे एखादी मूर्ती पडते आणि तिला तडा जातो. अशा वेळी मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. हे अशुभ आहे का? आता या मूर्तीचे काय करायचे? ही मूर्ती घरात ठेवायची की विसर्जित करायची? अनेक लोक घाबरून चुकीच्या पद्धतीने मूर्तीची विल्हेवाट लावतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शास्त्राधारित योग्य पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमची भीती दूर होईल आणि तुम्ही देवाची योग्य सेवा करू शकाल. शास्त्रानुसार घरातील देवघरात तुटलेली किंवा खंडित मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही. या विषयावर शास्त्रात अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मूर्ती खंडित होण्याकडे केवळ एक भौतिक घटना म्हणून पाहिले जात नाही, तर त्यामागे ऊर्जा, भाव आणि पवित्रता यांचे सूक्ष्म विज्ञान आहे. शास्त्रानुसार याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. मूर्ती म्हणजे केवळ दगड नव्हे, प्राणप्रतिष्ठा. हिंदू धर्मात मूर्तीला देव मानले जाते. जेव्हा आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मंत्रोच्चाराद्वारे त्या निर्जीव धातू किंवा पाषाणामध्ये चैतन्य जागृत केले जाते. अखंडिततेचे महत्व. मूर्ती हे ईश्वराच्या स्वरूपाचे प्रतीक असते. जसे मानवी शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या दुखापतीचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो, तसेच मूर्तीचा कोणताही भाग खंडित होणे म्हणजे त्या दिव्य स्वरूपाचे अखंडत्व नष्ट होणे असे मानले जाते. ऊर्जेचा प्रवाह. शास्त्रांच्या मते मूर्तीमधील देवत्व एका विशिष्ट ज्यामितीय संरचनेत असते. मूर्ती तुटल्यामुळे त्या ऊर्जेचा प्रवाह विचलित होतो. आध्यात्मिक भाषेत सांगायचे तर खंडित मूर्तीमध्ये ईश्वरी तत्व टिकून राहत नाही असे मानले जाते. 2. वास्तुशास्त्र आणि नकारात्मकता. वास्तुशास्त्रामध्ये घराला एक जिवंत ऊर्जा केंद्र मानले गेले आहे. नकारात्मक ऊर्जेचे आकर्षण. खंडित मूर्ती ही अपूर्णतेचे प्रतीक मानली जाते. अशा वस्तू घरामध्ये ठेवल्यास त्या घरातील वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत अडथळा आणतात. मानसिक परिणाम. रोज सकाळी पूजा करताना जेव्हा आपण खंडित मूर्तीकडे पाहतो तेव्हा आपल्या अवचेतन मनात अपूर्णता किंवा न्यूनता या भावना निर्माण होऊ शकतात. शास्त्रांचा मूळ उद्देश भक्ताच्या मनात भक्तीची एकाग्रता राखणे हा असतो. खंडित मूर्तीमुळे या एकाग्रतेत बाधा येते, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती खुंटते. 3. खंडित होण्याची व्याख्या काय? शास्त्रामध्ये सर्वच गोष्टींना खंडित मानले जात नाही हे समजून घेणे महत्वाचे आहे. सूक्ष्म भेगा. मूर्तीवर पडलेल्या अतिशय सूक्ष्म किंवा नगण्य खुणांना, उदाहरणार्थ पॉलिश निघालेली किंवा रंगाचा छोटा भाग उडालेला, खंडित मानले जात नाही. अशा मूर्तीची तुम्ही सन्मानाने स्वच्छता करून पूजा सुरू ठेवू शकता. मुख्य अवयव. जर मूर्तीचा हात, बोट, नाक, डोळे किंवा चेहरा यांचा
मोठा भाग तुटला असेल तरच ती मूर्ती खंडित मानली जाते आणि तिची पूजा करणे टाळावे असे सांगितले जाते. 4. आध्यात्मिक विसर्जन का करावे? मूर्ती खंडित झाल्यावर ती साध्या कचऱ्यात टाकणे हे त्या देवत्वाचा अपमान मानले जाते. म्हणूनच विसर्जन नावाची प्रक्रिया सांगितली आहे. प्रकृतीकडे परत आणणे. ज्या दगडातून किंवा धातूतून ती मूर्ती तयार झाली होती तिला पुन्हा निसर्गाच्या म्हणजेच नदी, समुद्र किंवा पृथ्वी यांच्या स्वाधीन करणे म्हणजेच विसर्जन. कृतज्ञता. विसर्जन करताना हे देवा, तुमच्या मूर्तीत जे चैतन्य होते ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन व्हावे आणि आम्हाला आशीर्वाद कायम मिळावा अशी कृतज्ञता व्यक्त करणे हा त्या मागचा मुख्य हेतू आहे. 5. अपवाद. प्राचीन मंदिरे. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की मग जुन्या मंदिरातील मूर्ती का बदलल्या जात नाहीत? जुनी मंदिरे प्राचीन किंवा ऐतिहासिक मंदिरामधील मूर्तींना नित्य पूजित मानले जाते. तेथे काळानुसार झालेली झीज ही खंडित मानली जात नाही, कारण तिथे मूर्तीची ऊर्जा पिढ्यानपिढ्या साठवलेली असते. ती परिस्थिती घरातील पूजेपेक्षा वेगळी असते. थोडक्यात सांगायचे तर शास्त्र हे भीती घालण्यासाठी नसून तुमच्या घराचे वातावरण सकारात्मक, पवित्र आणि चैतन्यमय ठेवण्यासाठी बनवले आहे. मूर्ती अखंड असेल तर मन विचलित होत नाही आणि भक्तीमध्ये पूर्ण लक्ष लागते. हाच यामागील मूळ आध्यात्मिक संदेश आहे. 2. तुटलेली मूर्ती असल्यास काय करावे? म्हणजेच योग्य पद्धत. घरात किंवा देवघरात एखादी मूर्ती खंडित झाली तर मनामध्ये भीती किंवा शंका न बाळगता शास्त्रोक्त आणि सन्मानपूर्वक पद्धतीने तिची विल्हेवाट लावणे अत्यंत महत्वाचे आहे. खंडित मूर्तीचे काय करावे याबद्दल सविस्तर आणि योग्य पद्धत खालीलप्रमाणे आहे. 1. सर्वात पहिली पायरी पूजा थांबवणे. मूर्ती खंडित झाल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम तिची नियमित पूजा म्हणजेच जसे की अभिषेक, चंदन लावणे किंवा थेट पूजा थांबवावी. खंडित मूर्तीला देवघरातून बाहेर काढून एका स्वच्छ कापडावर म्हणजेच लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड उत्तम सन्मानाने वेगळे ठेवावे. 2. विसर्जनाच्या 3 योग्य पद्धती. मूर्ती ज्या धातूची किंवा साहित्याची बनलेली आहे त्यानुसार खालीलपैकी एका पद्धतीचा अवलंब करावा. पद्धत अ. जलविसर्जन. सर्वात उत्तम मार्ग. जर मूर्ती शाडू मातीची, नैसर्गिक दगड किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची असेल तर जलविसर्जन हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. प्रक्रिया. मूर्तीला जवळच्या पवित्र नदीत, तलावात किंवा समुद्रात वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. विसर्जन करताना मनात देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. पर्यायी मार्ग म्हणजेच पर्यावरणपूरक. जर बाहेर जाणे शक्य नसेल तर एका स्वच्छ बादलीत किंवा पात्रात पाणी भरून त्यात ती मूर्ती विरघळू द्यावी. मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर ते पाणी घरातील तुळशी सोडून इतर कोणत्याही मोठ्या झाडाच्या कुंडीत किंवा मुळाशी टाकावे. हे पाणी पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नये. पद्धत ब. भूविसर्जन म्हणजे मातीत गाडणे. जर मूर्ती विरघळणारी नसेल, उदाहरणार्थ दगडी किंवा फायबरची असेल आणि आसपास पाण्याचा स्रोत नसेल तर हा मार्ग निवडावा. प्रक्रिया. कोणत्याही निर्जन किंवा पवित्र ठिकाणी उदाहरणार्थ वडाचे, पिंपळाचे किंवा घरातील कोणत्याही मोठ्या झाडाच्या मुळाशी एक छोटा खड्डा खणावा. कृती. त्या खड्ड्यात मूर्ती सन्मानाने ठेवावी आणि वरून माती टाकून खड्डा बुजवून टाकावा. यामुळे मूर्तीचा अनादर होत नाही आणि ती प्रकृतीच्या स्वाधीन होते. पद्धत क. धातूच्या मूर्तीसाठी नियम. जर मूर्ती सोने, चांदी, तांबे किंवा पितळ अशा मौल्यवान धातूंची असेल तर ती विसर्जित करण्याची किंवा फेकून देण्याची आवश्यकता नसते. प्रक्रिया. शास्त्रानुसार धातू कधीही अपवित्र होत नाही. त्यामुळे धातूची मूर्ती खंडित झाल्यास तुम्ही ती सोनाराकडे
किंवा मूर्तिकाराकडे देऊन वितळवू शकता आणि त्याच धातूपासून पुन्हा नवीन मूर्ती तयार करून घेऊ शकता. 3. विसर्जन करताना म्हणण्याची प्रार्थना म्हणजेच भाव. विसर्जन ही केवळ एक प्रक्रिया नसून तो निरोपाचा क्षण असतो. मूर्ती पाण्यात किंवा मातीत सोडताना मनात खालील भाव असावा: हे ईश्वरा, आजपर्यंत तुम्ही या मूर्तीच्या माध्यमातून आमच्या घरात वास केला, आमचे रक्षण केले आणि आम्हास सुख समृद्धी दिली. याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आता ही मूर्ती खंडित झाल्यामुळे आम्ही ती निसर्गाच्या स्वाधीन करीत आहोत. तुमचे चैतन्य आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू द्या आणि आमच्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करा. 4. काय करू नये? कचऱ्यात टाकू नका. खंडित मूर्ती कधीही घरातील कचऱ्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकू नये. झाडाखाली उघड्यावर सोडू नका. अनेक लोक खंडित मूर्ती रस्त्याकडेला असलेल्या झाडांखाली किंवा मंदिराच्या बाहेर उघड्यावर सोडून देतात. तिथे त्या मूर्तीवर धूळ बसते, प्राण्यांचा पाय लागतो, ज्यामुळे देवाचा मोठा अनादर होतो. असे करणे महापाप मानले गेले आहे. उघड्यावर सोडण्यापेक्षा मातीत गाडणे कधीही श्रेष्ठ. घरात शोकेसमध्ये ठेवू नका. मूर्ती खूप महागडी आहे किंवा कलाकुसर छान आहे म्हणून ती देवघरातून काढून हॉलमध्ये किंवा शोकेसमध्ये सजवून ठेवू नये. 5. पुढील पायरी: नवीन मूर्ती आणणे. खंडित मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर तुमच्या सोयीनुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर देवघरात नवीन मूर्ती आणून तिची स्थापना करावी. नवीन मूर्ती आणण्यास उशीर होत असेल तर तोपर्यंत त्या देवाच्या फोटोची पूजा करावी. फोटो कधीही खंडित होत नाही. 3. नवीन मूर्तीची स्थापना करताना काय काळजी घ्यावी? नवीन मूर्तीची स्थापना करणे हा एक मांगलिक आणि आध्यात्मिक सोहळा असतो. शास्त्रांच्या आधारे देवघरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 1. मूर्तीची निवड. अखंड आणि सुबक. मूर्ती कुठेही तडा गेलेली नसावी. ती पूर्णपणे अखंड असावी. मूर्तीचा आकार असावा जो पाहून प्रसन्न वाटेल. आकार. घरगुती देवघरासाठी मूर्तीची उंची 9 इंचापेक्षा जास्त नसावी. खूप मोठ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि नित्यपूजा करणे कठीण असते. मूर्तीची दिशा. देवघरात मूर्तीची दिशा अशी असावी की पूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल. 2. स्थापनापूर्व शुद्धीकरण. पंचामृत अभिषेक. नवीन मूर्ती घरी आणल्यानंतर तिचे थेट पूजन करू नये. प्रथम तिचे शुद्धीकरण करावे. दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने मूर्तीला अभिषेक करून ती शुद्ध पाण्याने धुवावी. शुद्ध वस्त्र. अभिषेक झाल्यावर मूर्तीला स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यावे आणि नवीन वस्त्र किंवा गंध अक्षता अर्पण कराव्यात. 3. स्थापना विधी. शुभ मुहूर्त. शक्य असल्यास एखादा शुभ दिवस, उदाहरणार्थ पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी किंवा कोणताही सण पाहून मूर्तीची स्थापना करावी. जर घाई असेल तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4 ते 6च्या दरम्यान स्थापना करणे उत्तम असते. आसन. मूर्ती थेट देवघराच्या फळ्यावर न ठेवता त्यावर पिवळे किंवा लाल रंगाचे शुद्ध रेशमी वस्त्र अंथरून मग त्यावर मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या खाली थोड्या अक्षता म्हणजे तांदूळ ठेवाव्यात. प्राणप्रतिष्ठेचा भाव. आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्वतः करू शकत नाही. ती विधी केवळ तज्ञ भटजी करू शकतात, परंतु आपण आवाहन नक्कीच करू शकतो. मूर्तीसमोर बसून दीप प्रज्वलित करावा आणि देवाला प्रार्थना करावी की हे देवा, या नवीन मूर्तीमध्ये आपण वास करावा आणि आमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत करावी. 4. काही महत्त्वाचे नियम. एकत्रित देवघर. देवघरात एकाच देवाच्या 2 किंवा 3 मूर्ती ठेवणे टाळावे. जितक्या मूर्ती कमी
तितकी पूजा एकाग्रतेने करता येते. फोटो आणि मूर्ती. जर मूर्ती स्थापन केली असेल तर त्याच देवाचे फोटो आणि मूर्ती दोन्ही एकत्र ठेवणे टाळावे. शक्यतो एकतर फोटो ठेवावा किंवा मूर्ती. नित्यपूजा. एकदा मूर्तीची स्थापना केली की रोज सकाळ संध्याकाळ तिची पूजा, नैवेद्य आणि दिवे लावणे ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विधिवत स्थापना केल्यानंतर त्या मूर्तीचा नियमित देखभाल होणे आवश्यक आहे. 5. काय टाळावे? चुकीची दिशा. देवघर कधीही जमिनीवर नसावे, ते थोडे उंचावर असावे. तसेच देवघर बाथरूमच्या भिंतीला खेटून नसावे. जुन्या मूर्तीचा प्रभाव. जर जुनी खंडित मूर्ती विसर्जित केली असेल तर नवीन मूर्ती आणताना ती जुन्या मूर्तीसारखीच असावी असा कोणताही आग्रह नाही. तुम्हाला जी मूर्ती पाहून मन प्रसन्न होईल ती तुम्ही निवडू शकता. अस्वच्छता. नवीन मूर्तीची स्थापना केल्यानंतर देवघराच्या आजूबाजूला अनावश्यक जुने साहित्य किंवा प्लास्टिकच्या वस्तू ठेवू नका. थोडक्यात नवीन मूर्तीची स्थापना करताना भाव सर्वात महत्वाचा असतो. विधी आणि नियम पाळणे चांगलेच आहे, परंतु देवाला साध्या मनाने अर्पण केलेले फूल किंवा जल ही ते तितक्याच प्रेमाने स्वीकारतात. श्रद्धेसह केलेले हे कार्य तुमच्या घरामध्ये नक्कीच सकारात्मकता निर्माण करेल. 4. काही महत्वाच्या टिप्स. तुटलेल्या मूर्तीच्या संदर्भात किंवा एकूणच देवघराच्या व्यवस्थापनाबाबत मनातील गोंधळ दूर करण्यासाठी खालील काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. 1. भीती बाळगू नका. अनेकदा लोक मूर्ती तुटल्यावर खूप घाबरतात आणि त्याला अशुभ संकेत समजतात. शास्त्रानुसार मूर्ती तुटणे ही एक भौतिक घटना आहे. तुम्ही ती मुद्दाम तोडली नाही, त्यामुळे देवाला राग येईल किंवा काहीतरी वाईट घडेल हा विचार मनातून काढून टाका. ईश्वर भावनेचा भुकेला असतो, मूर्तीचा नाही. 2. प्राणप्रतिष्ठा आणि साधी पूजा यातील फरक समजून घ्या. घरातील सर्वच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केलेली नसते. जर तुम्ही बाजारातून आणलेल्या साध्या शोभेच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करत असाल तर त्यात चैतन्याचा भाव कमी असतो. अशा वेळी मूर्ती तुटली तर ती बदलताना फार मोठा विधी करण्याची गरज नसते. तुम्ही ती सन्मानाने विसर्जित करून नवीन मूर्ती आणू शकता. जर तुम्हाला एखाद्या तज्ञ भटजींकडून विधिवत प्राणप्रतिष्ठा करून घेतली असेल तरच विसर्जनाच्या वेळी थोडा जास्त गांभीर्याने विचार करावा लागतो. 3. मूर्तीची स्वच्छता. मूर्ती वारंवार तुटू नये किंवा खराब होऊ नये म्हणून तिची योग्य निगा राखा. अति पाणी, दूध वापरू नका. पितळी किंवा धातूच्या मूर्तींना नेहमी पाण्याने धुणे टाळा. त्याऐवजी ओल्या सुती कपड्याने पुसून घ्या आणि मग कोरड्या कपड्याने चमकवा. दगडी मूर्तीची काळजी. दगडाच्या मूर्तीवर जास्त तेल किंवा सेंदूर लावणे टाळा, कारण यामुळे दगडाला हळूहळू सूक्ष्म तडे जाऊ शकतात. धूपदीप. धूप करताना मूर्तीवर थेट धूर येणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे मूर्तीचा रंग काळा पडतो आणि ती जुनी अस्वच्छ दिसू लागते. 4. देवघराची मांडणी. कमी मूर्ती, जास्त शांतता. देवघरात खूप गर्दी करू नका. जितक्या कमी मूर्ती असतील तितके देवघर स्वच्छ राहील आणि मूर्तींना हानी पोहोचण्याची शक्यता कमी होईल. सुटसुटीतपणा. मूर्ती एकमेकांना चिकटून ठेवू नका. त्यांना पुरेसा अवकाश द्या, जेणेकरून साफसफाई करताना मूर्ती एकमेकांवर आदळणार नाहीत. 5. फोटो हा उत्तम पर्याय. जर तुम्हाला मूर्ती वारंवार तुटण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही त्या देवाचे सुंदर चित्र म्हणजे फोटो फ्रेम लावून पूजा करू शकता. फोटो कधीही खंडित होत नाही आणि त्याची देखभाल करणे अत्यंत सोपे असते. आधुनिक काळात अनेक लोक मूर्तीऐवजी फोटोंची पूजा करणे पसंत करतात. 6. विसर्जनाचा योग्य मार्ग निवडा.
जर तुम्हाला जल विसर्जन करणे शक्य नसेल तर कुंडीतील मातीत मूर्ती काढणे हा सर्वात सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे. त्या मूर्तीवर माती टाकताना मनात हेच ठेवा की तुम्ही या मातीतून आला होतात आणि आता पुन्हा मातीत विलीन होत आहात. हा विचार विसर्जनाचा हेतू पूर्ण करतो. 7. मनाची प्रसन्नता. मुख्य आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे तुमच्या देवघरातील वातावरण तुमच्या मनाची शांतता वाढवणारे असावे. जर खंडित मूर्ती पाहून तुम्हाला सतत तणाव येत असेल तर ती मूर्ती लवकरात लवकर बदलणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. शास्त्रातील नियम हे मानवी कल्याणासाठी आहेत, मानवाला तणावात ठेवण्यासाठी नाहीत. एक शेवटचा विचार. देवघराच्या स्वच्छतेची आणि टापटीपीची जबाबदारी ही तुमची आहे. तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही एक शिस्तबद्ध जीवन जगता, त्यामुळे तुमच्या देवघराच्या बाबतीतही तुम्ही हीच शिस्त ठेवली तर तुम्हाला कोणतीही भीती वाटण्याचे कारण नाही. तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का? घडले असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, तुटलेली मूर्ती म्हणजे केवळ एक वस्तू नसून ते ईश्वराचे प्रतीक असते. त्यामुळे तिला विसर्जित करताना पूर्ण सन्मानाने करा. शास्त्र नियम हे तुम्हाला तणावात ठेवण्यासाठी नसून तुमच्या मनाची प्रसन्नता राखण्यासाठी आहेत. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.